4/6/2026 अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाची धडक कारवाई 28 मे 2026 पासून ते आजपर्यंत 7 दिवसात ₹15,89,533 किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त. अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाची धडक कारवाई अंतर्गत कृष्णा आईस्क्रीम मार्ट सांगवी जिल्हा नाशिक, महाराष्ट्र चिक्की कुंदेवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक, संकेत सुपारी अँड किराणा स्टोअर्स चांदवड जिल्हा नाशिक, सरकार फॅमिली पान शॉप इगतपुरी जिल्हा नाशिक, पिन्नर डेअरी पुणे हायवे सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक, अंबिका किराणा व जनरल स्टोअर्स पेठ तालुका पेठ जिल्हा नाशिक, चंद्रशेखर ट्रेडर्स गिरणारे तालुका जिल्हा नाशिक, आर.के. एंटरप्राइजेस सिन्नर जिल्हा नाशिक, न्यू इच्छामणी फूड प्रॉडक्ट्स खोडेनगर वडाळा नाशिक यांना पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच श्री रामचंद्र जगदाळे हे महाराष्ट्र राज्याने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्याकडून ₹3,43,282 किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा व वाहन अंदाजे किंमत ₹1,50,000 जप्त केले आहे. दिनांक 3/6/2026 रोजी कार्यालयास प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने श्री नियाज अहमद मोहम्मद सलीम हे वाहन क्रमांक MH41 BM 0715 संगमेश्वर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांच्याकडून मिक्स मिल्क व म्हशीचे दूध हे 2 अन्न नमुने घेऊन उर्वरित 58 लिटर किंमत ₹2,418 किमतीचा साठा कमी प्रतीचा असल्याचे संशयावरून जप्त करून सदरचा साठा नाशवंत असल्याकारणाने नष्ट करण्यात आला. अमित अशोक तोडकर हे बाळकृष्ण निवास पेठ रोड पंचवटी नाशिक येथे महाराष्ट्र राज्याने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवणूक करताना आढळून आल्याने त्यांच्याकडून ₹9,208 किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. सदरची कार्यवाही माननीय तुकाराम मुंडे अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशनाखाली व श्रीकांत करकाळे सह आयुक्त अन्न नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, संकेत एलमामे, गोविंदा गायकवाड, वैभव गर्दे, श्रीमती सुदे महाजन, श्रीमती ऋतुजा नवले, अक्षय खेळकर, संदीप तोरणे, प्रतीक भट, श्रीमती सोनल पाडळे, चेतन परदेशी, सुहास मंडलिक, अक्षय गाडेकर, उमेश सूर्यवंशी यांनी मनीष सानप, विनोद धवड, संदीप देवरे व दिनेश तांबोळी सहाय्यक आयुक्त अन्न यांच्या उपस्थितीत करण्यात आली. प्रशासनातर्फे सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की भेसळयुक्त अन्नपदार्थांसंदर्भात तक्रार तसेच काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनात त्वरित टोल फ्री क्रमांक 180 022 2365 या क्रमांकावर संपर्क साधावा. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.